बांधकाम कामगारांसाठी करण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती जी आहे त्याचा समोर आलेली आहे। खरं तर भाजपचे सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न जो आहे तो विधिमंडळामध्ये दाखल केलेला होता। मात्र तो प्रश्न तारांकित प्रश्न पटलावर येण्याआधीच या ठिकाणी बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून जे आहे त्या ठिकाणी 3 कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर जे आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर धक्कादायक बाब म्हणजे कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी जी शिष्यवृत्ती योजना आहे यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक बांधकाम कामगाराच्या पाल्याला उच्च शिक्षणासाठी 60,000 रुपयांची शिष्यवृत्ती जी आहे ती शासनाकडून दिली जात असते आणि याच उच्च शिक्षित शिष्यवृत्तीसाठी जी रक्कम आहे एका विद्यार्थ्याला 60,000 रुपये आहे। याप्रमाणे 223 विद्यार्थ्यांचे पैसे लाटल्याचा गंभीर प्रकार जो आहे तो या ठिकाणी या बांधकाम कामगार महामंडळातल्याच अधिकाऱ्यांकडून झाल्याचा धक्कादायक दावा जो आहे तो आमदार विजयकुमार देशमुख यांनी समोर आणलेला होता आणि त्यातूनच आता साधारणपणे 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच मोठी बाब जी आहे ती आता समोर आलेली आहे। खरं तर आपण पाहिलं की जवळपास या संपूर्ण प्रकारामध्ये प्राथमिकदृष्ट्या 3,62,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलेलं आहे आणि या प्रकरणात तालुका निरीक्षक अजिंक्य पवार, संतोष सिंग राजपूत आणि उज्ज्वल सूर्यवंशी यांच्यावर निलंबनाची कारवाई जी आहे ती देखील करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच ह्या भाजपच्याच आमदारांनी ही धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आणल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच या भ्रष्टाचाराची व्याप्ती जी आहे ती आणखी वाढू शकते असा देखील दावा जो आहे तो आमदारांनी केलेला आहे। त्यामुळे तारांकित प्रश्नाला नक्की कशा पद्धतीनं शासन उत्तर देत आहे, कामगार मंत्री कशा पद्धतीने उत्तर देत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।